कल्याणमध्ये ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे। सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पडझडीची पाहणी केली। दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किल्ल्याच्या पडझडीची पाहणी केली। पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागासह पुरातत्व विभागाकडून किल्ल्याचा आणि किल्ल्यावरील मंदिराच्या डागडुजीसाठी 12,50,00,000चा निधी मंजूर झाला आहे। मात्र आचारसंहितेचा ब्रेक लागल्याने आतापर्यंत केवळ 2,50,00,000चेच काम पूर्ण होऊ शकल्याचे पाटील यांनी सांगितले। दुर्गाडी किल्ल्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, दुरावस्था झालेली आहे। त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत। त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी करून या ठिकाणी 25 कोटीची किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी मागणी केली होती। त्या अनुषंगाने आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांनी 12.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। त्यापैकी 2.5 कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 10 कोटीचं काम या आचारसंहितेच्या कात्रीमध्ये अडकल्यामुळे त्याला सुरुवात झालेली नाही, परंतु 1-2 दिवसात त्या कामाला सुरुवात होईल। आणि अजून आमची मागणी की टोटल किल्ला हा दगडाचा झाला पाहिजे। याच्यासाठी 50 कोटी जवळजवळ या किल्ल्याची पूर्ण बांधणी करण्यासाठी आवश्यक आहे। येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये दुर्गाडीचा घटस्थापना ज्या दिवशी आपला उत्सव असतो आणि त्याच्या अगोदर ह्या पूर्ण किल्ल्याची जी बांधणी आहे, हे 10 कोटी रुपये जे आलेले आहेत त्याचं काम एकदम तातडीवर होणं आवश्यक आहे। या ठिकाणी PWDचे अधिकारी, पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि संपूर्ण कल्याण शहराचं हे हिंदूंचं स्थान आहे। या स्थानाचं खूप पावित्र्य आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। त्या कल्याणला हे सगळ्यात मोठं बंदर म्हणून ओळखलं जायचं, असं हे राजांच्या काळातलं सगळं हे प्रस्थ आहे आणि त्याची जतन करण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने, हिंदू बांधवांच्या वतीने ही आमची आहे। म्हणून आम्हाला जसं रात्री कळलं की बाबा हा किल्ला ढासळलेला आहे, तसं आम्ही सकाळी सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा सोमवारपासून या किल्ल्याचं पहिल्या टप्प्यातलं 5 कोटीचं काम सुरू होणार आहे, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। जे काम झालं ते निरकुच असं दिसत आहे। नाही, जे काम झालं ते वेगळं आहे, हे अगोदरचं काम आहे आणि ते बऱ्याच वर्षापासून केल्यामुळे त्याला फक्त डागडुजी होत होती। परंतु आता जे नवीन होणारे संपूर्ण दगडामध्ये होणारे त्याला कुठल्याही रंगरंगोटी करायची आवश्यकता राहणार नाही आहे। गेल्या 2 वर्षापासून तुम्ही पाठपुरावा करताय, शिवसेना पाठपुरावा करते, पण शासन, प्रशासन किंवा संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करते का दुर्लक्ष होते का? हो, पुरातत्व विभागाचं थोडं दुर्लक्ष आहेच, पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः याचा इंटरेस्ट घेऊन आम्हाला 12.5 कोटी तात्काळ मंजूर केलेले आहेत। नाही तर पुरातत्वाकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करायचो, तो होला हो करायचे, पण आता साहेब आल्यानंतर त्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केलाय, पण आचारसंहितेमुळे हे काम रखडलंय का? हो, 100% आचारसंहितेमुळे रखडलेलं आहे आणि ते आता 2-3 दिवसामध्ये सुरू होईल असं आम्हाला PWDने सांगितलं आहे। नेमकी कशा प्रकारची डागडुजी किंवा जे काही काम होणार या ठिकाणी आता जो तुम्ही समोर कमान आहे त्या कमान मोठी होणार आहे, बुरुज आमचा पूर्ण होणार आहे, वर मंदिराचा अष्टकोन तयार केला जाणार आहे। असा एक पहिल्या टप्प्यातलं काम आहे। दुसऱ्या टप्प्यातलं काम मागच्या साईडनी 5 कोटीचं जे पुरातत्व खातं आर्कोलॉजी करणार आहे, त्याची पूर्ण बाजूची भिंत मोठी करून त्या ठिकाणी मागचा बुरुज असं सगळं दगडाचं बांधकाम यापुढे होणार आहे। याला पुढेही कलर करायची आवश्यकता राहणार नाही, किल्ला म्हणून त्याला जतन केला जाईल।